आता अख्यातिवाद्याचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूच्या ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. हे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. रज्जू देशापर्यंत जाते. तेथे वृत्तीचा संबंध रज्जूशी येतो. मग प्रथम रज्जूचे सामान्य रूपाने इदम असं ज्ञान होतं. काय इदम असं ज्ञान कसं होतं रज्जूचं? रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी इथे पडले आहे. इदम म्हणजे हे काहीतरी इथे पडले असे ज्ञान होते. असे सामान्य रूपाने ज्ञान होते. आणि त्याच वेळेला पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाचं स्मृती म्हणजे स्मरण होतं. बरोबर आहे. आता बघा अधोरेखा करो. इदम रूपाने सामान्य ज्ञान हे प्रत्यक्ष आहे आणि सर्पामुळे होत आहे त्याला काय स्मरण. अशा तऱ्हेने दोन ज्ञान होतात. एक प्रत्यक्ष आणि दुसरं काय स्मृती म्हणजे स्मरण. दोन ज्ञाने मिळून हा सर्प आहे अयम सर्प असे एकच ज्ञान भासते. ही एक ज्ञान दोन असून एक ज्ञान भासण्याचं कारण काय? कारण जाणणारा माणूस म्हणजे प्रमाता, जाणता लिया. त्याच्या ठिकाणी भय आहे, कंपादी दोष आहे आणि प्रमाण जे नेत्र आहे त्याच्या ठिकाणी मंद अंधकार आदी दोष असतात. त्यामुळे पुरुषात हा सर्प आहे. या ज्ञानात रज्जू अंशाचे सामान्य म्हणजे इदम हे सामान्य प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत. असा विवेक त्या काली होत नाही. त्या विवेकासच अख्यातिवादी कोण? सांख्यवादी आणि प्रभाकर ब्रह्म असे म्हणतात. काही समजलंय का नाही समजलं? नाही समजलं. ज्या वेळेला मंद अंधकारामध्ये चिंधी पडलेली असते तर तुम्हाला जे ज्ञान होतात संस्कृत मध्ये अयम सर्प, अरे हा सर्प आहे हे ज्ञान. हे ज्ञान एक जरी होत असलं तर त्याचे अंश दोन आहेत. बरोबर आहे. एक हे किंवा हा हे काय सामान्य ज्ञान आहे. तिथे रज्जू असला तरी हे काहीतरी आहे असं ज्ञान झालं असतं. माळा असते तर हे काहीतरी आहे. पाण्याची रेग असते तर हे काहीतरी आहे. हे भेग असती तर हे असं ज्ञान झालं असतं. कुठलीही वस्तू असेल हे अशा रूपाने सामान्य ज्ञान होतं. बरोबर आहे ना? अयम हे जे आहे हे सामान्य रूपाने ज्ञान. हे बघा
हे मी ग्लास माझ्या समोर आहे ना, है ना, याला काय म्हणायचं? याचं ज्ञान होत आहे की नाही होत? हे ज्ञान कुठलं आहे? बरोबर, प्रत्यक्ष म्हणा. हे ज्ञान कुठलं आहे? अनुमानाने म्हणत नाही, डोळ्याने आपण पाहतोय प्रत्यक्ष. उद्या तुमचा आमचा क्लास आहे का? नाही. उद्या मला आठवण झाली आहे ना, काय झालं? अरे बाबांनो, काल तुम्ही त्या क्लासच्या वेळेला, पाठाच्या वेळेला ग्लास नेलेलं होतं, ते समोर माझ्या टेबलावर होतं, ते आता मिळत नाही, कुठे गेलं ते? याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? स्मरण म्हणायचं. काल मी बसलेलो होतो, माझ्या टेबलावर एक ग्लास होता, ते आता दिसत नाही, कुठे आहे? याला काय म्हणायचं? काल मी टेबलावर बसलो होतो, त्यावेळेला समोर माझ्या टेबलावर ग्लास, आता समोर आहे टेबलावर ग्लास नाही, पण स्मरण मात्र होतं ना. पारीवर चालता चालता तुम्हाला सर्प असा जाताना दिसला, तुम्ही थवाकला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच पायरी जवळ आला, काय करणार? सावधान होणार की नाही? आणि बोलणार कसं? काल या ठिकाणी सर्प होता, काय बोलणार? काय बोलणार? काल या ठिकाणी सर्प होता, काल या ठिकाणी सर्प होता. या ज्ञानाला काय म्हणतात? स्मरण किंवा स्मृती, नाही ना. आणि आता अरे बघा बघा तो सर्प चाललाय, याला काय म्हणणार? तेव्हा रज्जू जर मंद अंधकार नसता तर रज्जूचं ज्ञान कसं झालं असतं तुम्हाला? अयम यम रज्जू असं ज्ञान झालं, ही दोरी आहे असं ज्ञान झालं असतं. याचं सगळं झालेलं आहे ते. म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान होत आहे आणि विशेष रूपाने ज्ञान होत आहे. त्यावेळेला तुम्हाला काय झालं? यम रज्जू ही दोरी आहे असं ज्ञान झालं. बरोबर आहे. तुम्हाला ज्ञान कसं व्हायला पाहिजे? ही दोरी आहे म्हणून, पण होत आहे कसं ज्ञान? सर्प आहे म्हणून, है ना. दोरीमध्ये सर्पाचं ज्ञान का होतंय? दोरीचं पीठ, दोरीचा रंग, हे विशेष रूपाचं ज्ञान तुम्हाला होत नाही. मग कशाचं ज्ञान होत आहे? सामान्य रूपाचं ज्ञान होत. म्हणजे हे काहीतरी आहे, बरोबर आहे. तर हे काहीतरी आहे, हे प्रत्यक्ष ज्ञान. आणि सर्प तुम्ही त्या ठिकाणी पाहत नाही, हे तुम्ही काल कुठेतरी पाहिलेलं सर्पाचं ज्ञान झालेलं आहे. त्या सर्पाचं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी होत आहे. आणि ज्ञान किती आहे? दोन. कुठलं? इदम हे प्रत्यक्ष ज्ञान, आणि सर्प हे काय? स्मरण. काय? प्रत्यक्ष ज्ञान, अनुभव आणि स्मरण यांची सरभेसळ झाली. जशी दुधात साखर झाल्यानंतर दूधच काय लागायला लागतं? गोड लागायला लागतं, हे ना. आणि त्यात कोणीतरी एखादा माणूस 1 किलो साखर टाकायच्या ऐवजी 5 किलो टाकली त्यांनी, तर
काय होईल? साखरच होईल ना. तशाच तऱ्हेने दूध असताना त्याच्यामध्ये साखर तर घोळ मूळ झाला की नाही? घोळ झाला की नाही? माणसाला रज्जूच्या ठिकाणी रज्जूचं ज्ञान होत आहे का नाही होत आहे? स्पष्ट सांगा. नाही होत आहे. मग कसं होत आहे? हे काहीतरी आहे असं होत आहे. याला म्हणायचं प्रत्यक्ष. मग सर्प तिथे आहे की नाही? नाही आहे. पण सर्पाचं ज्ञान होत आहे. हे कसं हे सर्पाचं ज्ञान तिथे कसं होणार? अरे हे स्मरण आहे. कुठेतरी सर्प पाहिलेलं आहे, त्याचं ज्ञान झालेलं आहे, हे स्मरण झालं. स्मरण तुम्हाला केव्हाही होऊ शकतो, है ना. आडवाटेने जाताना वडिलांना सर्प चावला आणि वडील मरून गेले. त्यावेळेला खूप विलाप झाला आणि तो सर्पालाही धरून लोकांनी पकडून आणून तिथे टाकून दिला. एखाद्या छोट्या बालकावरती बघ, समोर बालक आलं ताबडतोब. त्या बालकावर ह्याचा झालं का? बालकावर परिणाम झाला तर ते कसं होतं? मिळालेलं ज्ञान होतं ना. कशाचं ज्ञान होतं? सर्प मेलेला आहे, लोक ओरडतायत बिरडतायत, असं बाप मेलेले आहेत, हे ज्ञान स्मरण आहे. बरोबर आहे ना. हे जे ज्ञान होतं हे स्मरण होत आहे. आणि आज रात्री दोरी ज्या ठिकाणी दिसली तर दोरीच्या ठिकाणी जे ज्ञान होतं ते त्या काळी तुम्ही जो अनुभव घेतला त्याचे स्मरणाचे जे संस्कार झालेले त्या संस्कारातून होणारं स्मरण आहे. बालकाचं उदाहरण दिलं ना, लहानपणी त्याला थोडी समजूत नाही समजूत आलेली असताना वडील वारले, चालते फिरते, त्यांची तिरडी बांधली, जाळून टाकलं, हे सगळं त्याने आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. आणि त्याला कारण सर्प होता. त्या सर्पाची अत्यंत खोलवर रेख त्यांच्या अंतःकरणावर झाली का नाही झाली? झाली ना. आणि आज रस्त्यामध्ये चिंधी दिसल्यानंतर त्याला ती आठवण झाली, हे काहीतरी आहे. मग ते सगळं समजून झालं, अरे सर्प असतात. तर हे काहीतरी आहे, हे सामान्य ज्ञान. आणि हा सर्प आहे हे काय? प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती किंवा स्मरण या दोघांचाही काय झालेला आहे? घोळ झालेला आहे. घोळ काय झालेला आहे? काय झालेलं आहे? घोळ झालेला. घोळच म्हणतात ना. गुळ घालून काय करतात? सत्तू पितात ना, असं गोल 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 करून भजी करायच्या वेळेला पीठ घालतात आणि पाण्यामध्ये गोल 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 फिरवून घर नाही तर ती काय रवीने करतात, नाही तर ते लाकूड त्याच्यासाठी स्पेशल असतं चोराटीचं, हे न करता की नाही, तो घोळ करण्यासाठी करतात ना. तशाच तऱ्हेने यांचं म्हणणं काय? अयम हे कशाच आहे? सामान्य रूपाने ज्ञान आहे. आणि सर्प त्यावेळेला बालपणात पाहिलेला, विलापाच्या वेळेला पाहिलेल्या त्या सर्पाचं स्मरण आहे. स्मरण आणि प्रत्यक्ष या दोन ज्ञानाचा घोळ होऊन अयम सर्प असा तो माणूस म्हणतो. लक्षात आलं? परत एकदा वाचूया म्हणजे कळेल. हे समजावून सांगताना लोकांना काम फुटतो बाबा.
हे बघा, अख्यातीवाद्याचं असं म्हणणे आहे की ज्या वेळेला रज्जूच्या ठिकाणी ते पण म्हणतात ना सर्प भ्रम होतो, त्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. ज्या वेळेला हा सर्प आहे अशा तऱ्हेने भ्रम होतो त्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणामधून बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. त्याचे रज्जूशी वृत्तीचा संबंध होतो की नाही? पहिल्यांदा कसलं ज्ञान होणार? इदम, हे काहीतरी आहे, बरोबर आहे ना. आणि जर पूर्ण आलोक नसेल तर रज्जूचं ज्ञान होणार नाही. अरज्जू आहे असं नाही म्हणणार, पण इदम हे ज्ञान होणार. रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी इथे पडले आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होतं, अधोरेखा करतो. बरोबर आहे. पहिलं काय? अंतःकरणाची वृत्ती नेत्रामधून बाहेर पडून रज्जू प्रदेशापर्यंत जातं आणि झटकन पहिलं ज्ञान होतं इदम म्हणजे हे काहीतरी. याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात, पण ते सामान्य ज्ञान म्हटलं जातं. विशेष ज्ञान नव्हे, सामान्य रूपाचं ज्ञान. त्याच वेळी त्या क्षणी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते. इथे दोन ज्ञान असतात. रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान एक, ते प्रत्यक्ष आहे, आणि सर्पांशामध्ये स्मृती म्हणजे स्मरण आहे ना. अशा तऱ्हेने प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासतं. काय अशा तऱ्हेने दोन ज्ञाने मिळूनही हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासतं. एक भासण्याचं कारण काय? दोष ना. असं भासण्याचं कारण काय? असे भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे कोण? प्रमाता. पाहणारा म्हणजे कोण? प्रमाता. त्याचे ठिकाणी कुठले दोष असतात? भयकंपादी दोष एक, आणि प्रमाण जे नेत्र मंदाधिकार हे दोष असतात दोन. प्रमाताचे दोष भयकंपादी, प्रमाणाचे दोष मंद अंधकारादी दोष असतात प्रमाण. त्यामुळे पुरुषात हा सर्प आहे. या नानात रज्जू अंशाचे सामान्य, रज्जू अंशाचा सामान्याचा प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान अशी दोन ज्ञान होतात. पण असा विवेक झाला तर तो सर्प आहे असं म्हणता येणार नाही. पण त्या गडबडीच्या काळामध्ये असा विवेक होत नाही. काय? यम हे सामान्य ज्ञान आहे, सर्प हे स्मरण आहे. मला जुना पाहिलेल्या सर्पाचं स्मरण होत आहे असा विवेक थोडा होतो त्यावेळेला. नाही होत, त्या खाली होत नाही. त्या अविवेकासच अख्यातीवादी सांख्य प्रभाकार भ्रम असे म्हणतात. अधोरेखा. अविवेक कुठला? इदम हे सामान्य ज्ञान आणि सर्प हे स्मरण. हे ओळखेल तर विवेक. हे विवेक काय? लिहा. इदम हे सामान्य ज्ञान आणि सर्प हे काय? स्मरण आहे. हा विवेक झाला की त्याला सर्प दिसणार नाही, है ना.
पण ती ज्ञान त्यावेळेला होत नाही, गडबडीमध्ये होत नाही. भय आणि हे सगळी भीती केवढी असते त्यावेळेला, या खाली होत नाही. विवेक हा शांत चित्तानेच करायचा असतो ना. गडबडीत विवेक होईल का? भांडणात विवेक होईल का? अरे भांडणात जर विवेक होईल असे नाही, भांडणात जरी कोणाच्या मनात येतं आता ह्याचं टकोरच पडून टाकतो, त्याने माझी जमीन इकडे कोरून टाकलेली आहे, आता टकोरच पडतो पदरी. आले आणि धराधरी कर. दुसरं शेजारी धावत आले, जाऊ नका जाऊ नका, दोघी जेलमध्ये जाल. एवढ्या 1 इंच मेरेसाठी काय करतो मी, न्याय करून देतो तुम्हाला, बसा बाजूला. आणि बस तर त्यांना विवेक झाला असं म्हणायचं. पण हा मेरेच्या ठिकाणी कधी विवेक होतो बघितले का? ग्रामीण भागामध्ये डोकं फोडल्याशिवाय इकडचे 4-5 जण आणि इकडचे 4-5 जण जेलमध्ये झाल्याशिवाय ते प्रकरण होतं. आणि नंतर ज्या वेळेला वकिलाला पैसे द्यावे लागतात, नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या, आणि त्या ह्याच्यामध्ये फेऱ्या माराव्या लागतात, याच्यामधून जर्जर 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 तो पाया पडतो, मिटवून टाका महाराज. 5-7 वर्ष बरोबर. पण हा विवेक त्या वेळेला असतात तर हे प्रकरण झालंच नसतं, त्रास झालाच नसतात. सांगण्याचं तात्पर्य काय? भय, आश्चर्य, अत्यानंद, विस्मय अशा गोष्टी ज्या वेळेला होतात त्यावेळेला तुम्हाला भान असत नाही, विवेक होत नाही. हा मी उभा आहे आणि देवाचं भजन करतोय असं नाही. देवाच्या भक्तीमध्ये देहभान विसरून जातो. आहे तर मग एखादं चरण देहभान. देहभान सगळं असतं, पण आता कोण पाठ करून राहणार? ज्या वेळेला परमभक्ती असते, देवाशी संबंध तुमचा जुळलेला असतो, त्यावेळेला तुमचा देहाचा भान राहत नाही. हा विवेक नाही राहत. कुठला? देव वेगळा आहे आणि मी वेगळा आहे ना. हा विवेक राहत नाही. पण हा त्याला विवेक राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे? राहायला पाहिजे. पण परमार्थामध्ये तू वेगळा मी वेगळा याला विवेक म्हटला जात नाही. काय? तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न देखे वेगळी म्हणतात ना. कधी? ज्या वेळेला परमभक्तीचा उमाळा आला असेल त्यावेळेला आहे ना. परमभक्तीचा उमाळा आला असेल त्यावेळेला हे भान राहत नाही. भक्त देवाकडे एकच प्रार्थना करत असतो, हे देहाचं भान मला जाणवू नये. बरोबर? देहाचं भान मला असू नये. देवाजवळ प्रार्थना असते. परमेश्वराजवळ खरा भक्त हेच मागतो की मला
की देहाचा भाग राहू नये, तू आणि मी सदैव एक आहे, अशा तऱ्हेचं ज्ञान. याला विवेक म्हटलं जातं. तू स्वामी मी तुझा रंग, याला काय म्हटलं जातं? अविवेक म्हटलं जातं. पण सांख्याच्या मध्ये याला विवेक म्हटलं जात नाही. प्रकृती भिन्न आणि आत्मा भिन्न आहे. माझा आणि प्रकृतीचा काही संबंध नाही. प्रकृती मला भोग देऊ शकत नाही आणि मी पहिल्यापासूनच मुक्त आहे, असं ज्ञान होणं यालाच विवेक म्हटलं जातं. कोणामध्ये? सांख्यामध्ये. सांख्य मतामध्ये विवेक का? प्रकृती पुरुष भिन्न आहे, मी प्रकृतीपासून भिन्न आहे. आणि वेदांतामध्ये विवेक काय? पाहता न देखे वेगळे कर, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता न देखे वेगळे कर. एकच गोंगडी पांघरो हरी. पुढे काय? तू माझे तू मी पण माझे, जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरो हरी. मी तू पण जाऊ दे हरी, एकच घोंगडी पांघरो हरी. हे कधी होणार आहे? विवेकाच्या काळात. पण सांख्यामध्ये याला विवेक म्हणत नाही. सांख्यामध्ये ईश्वर मानला जात नाही. पुरुष आणि प्रकृती दोन तत्व मुख्य रूपाने मानले जातात आणि ह्याच्यामध्ये एकत्व असतं. एकत्व असतं म्हणूनच त्याला अविवेक म्हणतात. आणि भिन्नता येणं, प्रकृती भिन्न आहे आणि मी भिन्न आहे, अशा तऱ्हेचं ज्ञान होणं यालाच विवेक म्हटलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी? लिहावर, हे कोटक मध्ये लिहा, इदम, हे प्रत्यक्ष ज्ञान खाली लिहा. अधिक बाजूला वर सर्प, हे स्मरण. बरोबर आहे. दोन्ही मिळून काय ज्ञान होतो? हा सर्प आहे, अयम सर्प, हे ज्ञान होतं. या दोन्ही ज्ञानाचा घोळ होतो. घोळ होतो याला अविवेक म्हटलेला आहे. काय ज्ञान तुम्हाला कसं झालं पाहिजे? रज्जू हे ज्ञान, हे ज्ञान वेगळं आहे आणि सर्प हे स्मरण. असं ज्ञान झालं की तुमचा भ्रम नाहीसा होतो. आणि हे आणि सर्प या दोन ज्ञानाचा प्रत्यक्ष आणि स्मरण एकत्र मध्ये मिळाले की तुम्हाला भ्रम होतो, अयम सर्प. दोन्ही ज्ञान एकमेकात मिसळली. कशी मिसळली? साखर दुधात मिसळते तशी आहे ना. वेगळं करता येत नसेल अशा तऱ्हेने मिसळलं तर भ्रमच होणार. आणि वेगळं करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल निरक्षीर विवेक कोणामध्ये असतो? राजहंसामध्ये. पाणी पाणी, दूध का दूध, पाणी दूध का दूध, पाणी का पाणी म्हटलं जातं ना. हा राजहंसी विवेक हा तुमच्या आमच्यामध्ये असला पाहिजे. काय
हा राजहंसी विवेक काय असला पाहिजे, तुमच्या आमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे हे हा सर्प आहे तर हे सामान्य ज्ञान आहे, आणि सर्प सामान्य म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे, आणि सर्प हे स्मरण. हा विवेक तुम्हाला करता आला तर तुमचा भ्रम संपला. त्यामुळे पुरुषार्थ मिळाला का जागा? त्यामुळे पुरुषार्थ हा सर्प या ज्ञानात रज्जू अंशाचे सामान्य प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत. असा विवेक ज्या काली होतो, ज्या काली होत नाही त्या विवेकाचंच अख्यातीवादी मतलब सांख्य प्रभाकर अधोरेखा करा भ्रम असे म्हणतात. काय म्हणतात त्या विवेकालाच? काय अविवेकालाच काय म्हणतात? सांख्य प्रभाकर वाले लोक काय म्हणतात? अख्याती. अख्याती असं म्हणतात. अख्याती कोणाची आहे? सांख्य प्रभाकर. ह्याच्यावर सख्यातीवाले आता येणार आणि ते वाद घालणार. और सर्पज्ञान जर प्रत्यक्ष असेल तर तुम्हाला भयगंप होणे हे आम्ही समजतो. बरोबर आहे. तुम्ही रात्रीच्या काळात मोटरसायकलने 11-12 वाजता या रोडने आडसला जाता आणि रात्री तुम्हाला तिकडून डाव्या बाजूने एक बिबट्या येताना दिसतोय. बरोबर आहे ना? तर तुम्ही घाबराल का नाही? घाबराल ना? गाडी रिव्हर्स करा किंवा काय करतोय तो, जातोय का, कसं काय करतोय हे बघा. बरोबर आहे ना? पण तुम्हाला तुम्ही घाबरलेत का नाही? प्रत्यक्ष ज्ञानाने घाबरायची पाळी येते की नाही? कोणाची? अरे सर्प असू देत, बिबट्या असू देत, वाघ असू देत, सिंह असू देत, शत्रू असू देत, हे समोर दिसले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान झालं तर त्यामुळे तुमची घाबरगुंडी उडेल की नाही? उडेल ना? दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच रात्री 12 वाजता त्याच रस्त्याने तुम्ही आडसला गेलात, तेच स्थान तुम्ही बघितलं, त्या ठिकाणी तुम्हाला बिबट्या दिसला का नाही दिसला? नाही, तिथे बिबट्या दिसला का नाही दिसला? होता का नव्हता? नव्हता. मग त्यावेळेला तुम्हाला बिबट्याची आठवण झाली का नाही? त्याला काय म्हणायचं? स्मरण. मग स्मरण झालं तर तुम्ही घाबरलात का नाही घाबरलात? अरे प्रत्यक्ष त्या ठिकाणी बिबट्या असतात तर तुम्ही घाबरणार, ती गोष्ट आहे. त्या ठिकाणी जर बिबट्या नाही, तुम्ही चारी बाजूने बघितलं, कुठेही दूर दूर लांब फोकस लावून बघितलं, कुठेही बिबट्या नाही, पण तुम्ही म्हणाल काल या ठिकाणी बिबट्या बघितलं बाबा, है ना? आता थोडस स्मरण केलं आणि ऍक्सिलेटर दाबून निघून गेलं. प्रत्यक्ष वाघ समोर आला तर तुम्हाला घाबरणं योग्य आहे की नाही? पण वाघाचं स्मरण झालं तर तुम्हाला घाबरण्याचं काय कारण? समजलं ना? तर तशा तऱ्हेने हे सख्यातीवाले बौद्ध म्हणतायत
की बाबा रे, हा सर्प या ज्ञानामध्ये दोन अंशांची भेसळ झालेली आहे. इदम हा प्रत्यक्ष ज्ञान आणि सर्प हा स्मरणाचा ज्ञान आहे ना. दोन अंश आहेत ना. इदम हा प्रत्यक्ष आहे आणि सर्प हे काय स्मरण आहे. मग स्मरणाने कधी कोणाला भीती भयकंपादी होतो का? नाही होत ना. होतो का? नाही होत ना. तुम्ही आकाशातून असं जात असताना आकाश खाली उतरत असताना मागे आग लागली, त्यावेळेला भसाभस त्याने काय केलं, जवळ आहे एवढं दरवाजा उघडला. त्याच्यामुळे 5-6 जण काय पटापट पटापट उड्या मारल्या. त्यांनी पाय मोडला, हे झालं ते झालं. त्यावेळेला तुमच्या मनात भय होतं का नव्हतं? भय होतं का नव्हतं? भय होत. पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडून तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन आला. आता त्या प्रसंगाची तुम्हाला आठवण झाली है ना, की ती विमानाला मागून आग लागली होती आणि ह्या आगीमध्ये विमान खालून जात होतं आणि आम्ही काय केलं, पटकन उड्या टाकल्या. पाय थोड्याला मोच आली, रक्त वगैरे आलं, पण वाचलो. हे स्मरण दुसऱ्या दिवशी झालं. आता तुम्हाला भय आहे का की आपण मरणार आहोत असं? वाचलेत तुम्ही, पण ते स्मरण नकोसं वाटतं. हे जरी खरं असतं तरी स्मरण होतं. आता त्या ठिकाणी भीती नसते. बरोबर आहे ना? कारण दोन अंश आहेत, प्रत्यक्ष अंश आणि प्रत्यक्ष अंशामध्ये भीती नाही. दुसरा अंश हा स्मरण अंश आहे. या स्मरण अंशाने भीती होते, सर्प अंशाने असं तुम्ही म्हणता. प्रत्यक्ष सर्प असेल तर तुम्हाला भीती वाटणं योग्य आहे, पण स्मरण होत असेल तर भीती का वाटत? स्मरण आहे ना, भीती का म्हणून वाटत? या सत्याची व्याधी असा दोष देतात की सर्पांशात स्मृती ज्ञान मानले काय, सर्पांशामध्ये अन्यथा ख्यातीवाले, हे अख्यातीवाले कोण, प्रभाकर आदी यांचं म्हणणं आहे की त्या ज्ञानामध्ये हा सर्प आहे, याच्यामध्ये दोन ज्ञानं मिसळलेली असतात. इदम म्हणजे हे प्रत्यक्ष ज्ञान आणि सर्प बाहेर पाहिलेल्या सर्पाची स्मरण. ह्या दोघांचा गोळ झालेला असतो, त्या गोळाचा विवेक नसतो, म्हणून भयकंपादी होतो. हा विवेक झाल्यानंतर भयकंपादी थांबतात. याच्यावर सत्याधिवादाचा असा दोष देतात की संस्पावशात स्मृतिज्ञान मानले तर केवळ स्मरणापासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. का? पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषास त्याचं स्मरण झाले तर त्यात भय वाटत नाही, पण आठवण होते ना. मग तो पळतो का नाही पळत? तो पळतही नाही. दुसऱ्यांच्यासाठी कल्ला करतो का? नाही. शांतपणे बसतो, आठवण करतो. अरे बापरे, त्या वेळेला मरणार असतो. त्यावेळेला पुरुषाच्या ते स्मरण झाले तर त्यास भय वाटत नाही किंवा तो पळतही नाही.
असा अनुभव आहे. पण ज्या वेळेला रज्जूमध्ये सर्पाचं ज्ञान होतं त्यावेळेला पाहणारास भय वाटून तो पळूही लागतो, मागे फिरतो का नाही, पळूही लागतो. म्हणून सर्पांशास प्रतिमान्य योग्य नाही. ह्यांचं म्हणणं काय, सर्पांशाचं ज्ञान होतं, इदमंश प्रत्यक्ष आहे, सर्पांशाचं ज्ञान होतं, पण सर्पांश याला स्मरण मानू शकत नाही. स्मरण मानलं तर भीती कशाला नाही होणार. सर्पज्ञानाच्या वेळी तर पाहणाराच भय वाटून तो पळूही लागतो. म्हणून सर्पांशात प्रतिमान्य योग्य नाही. अधोरेखा करा. आणखी एक सांगतो बाबा, स्मरणाने कधीही भय वाटू शकत नाही. म्हणून सर्प हा अंश स्मरण नाही, त्याच्यावर शिक्का मारू शकत नाही, ते स्मरण आहे म्हणून. दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते, रज्जूचे रज्जू म्हणून स्पष्ट ज्ञान होतं, बरोबर आहे. त्यावेळेला सर्वांस असे वाटते, काय वाटते, काय वाटते, रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती. रज्जूचे विशेष रूपाने, रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या म्हणजे खोटीच प्रतीती झाली होती, असंच म्हणतात ना. काय, ज्या वेळेला रज्जू होता पहिल्यांदा तुम्हाला सर्प वाटला, लाईट आला आणि तुम्हाला रज्जू दिसला, तर तुम्ही काय म्हणता, अरे दोरी असून मला सर्पाची खोटी प्रतीती झाली, असंच म्हणता. तुम्ही कधीतरी म्हणता का, अरे हे तर काय काल पाहिलेल्या सर्पाचं स्मरण आहे, असं म्हणता का? नाही म्हणता. तो सर्प हा अंश काय स्मरण होऊ शकत नाही, स्मरणाने भीती होत नाही, बरोबर आहे काय. तर त्याला काय म्हणायचं, रज्जू असताना सर्पाचा भ्रम झाला, मिथ्या प्रतीती झाली, असं तो म्हणतो ना. काय म्हणतो, ज्या वेळेला कोणीतरी लाईट आणतो त्यावेळेला सर्प प्रतीती दूर होते की नाही, आणि झळझळीत रज्जू दिसायला लागतो की नाही, मग त्याला खेद वाटतो की नाही. अरे बाबा, रज्जू असताना विनाकारण मी सर्प म्हणून तुम्हाला ओरडलो आणि तुम्हाला बोलवलं, विनाकारण, असं बोलेल की नाही, तू बोलेल, असं नाही म्हणत. मी 10 वर्षापूर्वी पाहिलेलं सर्पाचं मला ज्ञान झालं, असं म्हणतो का, स्मरण झालं असं म्हणतो का, स्वतः म्हणतो ना, सर्पाचं स्मरण झालं असं थोडंच म्हणतो. रज्जू असताना सर्पाचं मला खोटं ज्ञान झालं असंच म्हणतो. काय म्हणतो, रज्जू असताना देखील सर्पाचं मला खोटं ज्ञान झालं असं तो म्हणतो ना. काय म्हणतो, रज्जू असताना सर्पाचं मला मिथ्या ज्ञान, खोटं ज्ञान झालं. हे दुसरा दोष झाला. तिसरा लिहा, अंतःकरणामध्ये एकाच वेळेला प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मरण दोन्ही एक ज्ञान एकाच वेळेला होतील का.
याचं उत्तर काय? नाही. काय अंतःकरणामध्ये एकाच वेळेला इदम ह्या प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मरण, सर्प हे स्मरण, ही दोन्ही ज्ञान एकाच वेळेला एकाच अंतःकरणामध्ये होतील का? नाही होणार. कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती. प्रत्यक्ष लिखा, अयम स्मृती लिहा, सर्प वर लिहा. हे तिसरं. दुसरे असे की हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे. कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती अशी दोन ज्ञाने होत नसतात. पण शतावधानी पुरुष असतो का नसतो? असतो. एका वेळेला 100 गोष्टी करतो का नाही करतो? करतो. शतावधानी पुरुषात एकाच काळी अंतःकरणात अनंत ज्ञाने होतात असे वाटते. काय अधोरेखा करू असे वाटते. तरी त्याच्यामध्ये छोट्या कालाचे अंतर असणारच. काय त्यातही सूक्ष्म कालाचे अंतर आहे. गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तर तुम्ही 4 पाकळ्या घेतला आणि सुई टोचून केला आणि संपूर्ण ह्याच्यामधून हार बनवला. बरोबर आहे. सुईने टोचून दोरा घालून हार बनवला. गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळून त्यात सुईने भोग पाडले तर सर्व पाकळ्यास एकदम भोग पडले असे दिसते. पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल असा विचार मनात आला तर सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावेच लागते. काय म्हणा? छोट्या न समजणाऱ्या काळाचं व्यवधान मानावेच लागते. 10 पाकळ्याचा तुम्ही गठ्ठा केला एकत्र किंवा 10 कागदाचा गठ्ठा एकत्र करा आणि त्याच्यामधून सुई घातली तर आपल्याला काय वाटतं? एका क्षणात सुई गेली पा. पण तसं असतं का? नाही. मग काय असतं? पहिल्या कागदात, नंतर दुसऱ्या कागदात, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 10व्या, 15व्या, 20व्या कागदात सुई गेली. बरोबर. या शिअरिंग मशीनवर कापताना देखील तुम्ही बघितलं का? एकदम कापल्यासारखं वाटतं. पण तसं ना, एक 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 परत जातात. बरोबर आहे. तेव्हा एकदम कापलं, एकदम दोरा घातला असं आपल्याला दिसतं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. पहिल्या पाकळीत आणि दुसऱ्या पाकळीत सुई जाण्यामध्ये अत्यंत सूक्ष्म अंतर असत. हे अंतर पाहण्याची सोय आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आहे. ते तुम्हाला दाखवतील. बघा, तो सावकाश स्लो मोड मध्ये दाखवतो. बघा, पहिल्यामध्ये गेले, मग दुसऱ्यामध्ये, मग तिसऱ्यामध्ये, मग चौथ्यामध्ये, मग 5व्यामध्ये, मग 6व्यामध्ये, मग 7व्यामध्ये गेले. हे तुम्हाला दिसेल. आज कॉम्प्युटरमध्ये आपली चांगली सोय झाली की सूक्ष्म अंतर देखील आपण पाहू शकतो.
पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद होईलच कसा? दुसऱ्या पाकळीत सुई जाण्यासाठी प्रथम पाकळीतून सुई गेली पाहिजे ना. पहिली पाकळी छेदली गेली मग दुसरी पाकळी छेदली जाईल. असा विचार मनात आला तर सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावे लागते. ह्या एकंदर कारणावरून अख्यातिवाद्याचे मत असंगत आहे. हे कोणी सांगितलं? सख्यातिवाद्याने. म्हणजे कोणी? बौद्धांनी सांगितलं. बौद्धांनी काय सांगितलं? लिया वर आहे ना, सत्ख्यातिवाद असा दोष देतो. सर्पांशात स्मृती ज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. अधोरेखा करा. एक पहिला दोष. पहिला दोष लिहिलं. झालं का? काय लिहिलं? अधोरेखा करा पुस्तकात. सर्पांशात स्मृती ज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. हा पहिला दोष. आणि शेवटी म्हणून सर्पांशात स्मृती मानणे योग्य नाही. 5व्या 6व्या. बरोबर आहे? झालं. हा पहिला दोष. येथे पॅराग्राफ बदलाची खूण करा. स्मृती मानणे योग्य नाही याच्यानंतर. हो ना. दुसरा दोष द्या. ज्या वेळेला रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळेला सर्वास असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती. मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासही वाटत नाही. दुसरा दोष. काय म्हणतो तो? ज्ञान होतो त्यावेळेला मला रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेला सर्पाची मिथ्या प्रतीती वाटली. मला सर्पाचं स्मरण झालं होतं असं म्हणतो का तो? दुसरा दोष. तिसरं, हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे. प्रत्यक्ष आणि स्मरण असं नाही. दोन ज्ञानी नव्हे. लिहा. काय पुस्तकात लिहा. हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे. एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती अशी दोन ज्ञाने होत नसतात. हा तिसरा दोष. त्याच्यावर सांगितलं शंका. शतावधानी पुरुषास एका वेळेला सर्व ज्ञान अनेक विषयाचं ज्ञान कसं होतं त्याला पाकळचं उदाहरण देत आहे. पाकळ्यातून तुम्ही सुई घातला एकदम भस्कन सुई गेली अशी वाटते पण तसं नसतं. एक पहिली पाकळी दुसरी तिसरी चौथी पाकळी असं जात असतं. तो काळ अत्यंत सूक्ष्म असतो म्हणून आपल्याला त्याची जाण नसते. पण एका पाकळीतून दुसरा दुसऱ्यातून तिसरा
तिसऱ्यातून 12, 15, 100व्या पाकळीपर्यंत सुई जात असते. गुलाबाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळून त्यात सुईचा भोग पाडले तर सर्व पाकळ्या एकदम भोग पडले असे दिसते. पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल? बरोबर आहे. असा विचार मनात आला तर सूक्ष्म काळाचे व्यवधान मानावेच लागते. एकंदर कारणावरून अख्यातिवादाचं मन असंगत आहे. बरोबर आहे ना? 3 दोष दिलेले आहेत कोणी सत्ख्यातिवादाला. 3 दोष कुठले दिले आहेत? कोणीतरी शिकलेले डॉक्टर, इंजिनियर असे लोक सांगतील का? वकील पण, BA, MA, MAd लिहून दिले ना. 3 दोष वाचा की, वाचून तरी सांगा. स्मृती ज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. बरोबर आहे. सर्पांशा स्मृती ज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. हे पहिलं. दुसरा, ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होतं दिव्याने त्यावेळेला काय होतंय? अरे वास्तविक हा रज्जू आहे, मला सर्पाची मिथ्या प्रतीती झाली असं म्हणतो. आणि काय म्हणत नाही, मला सर्पाचं त्यावेळेला काय स्मरण झालं असं म्हणतो का? थोडं नाही म्हणत. म्हणून अन्यथा ख्याती संभव नाही. तिसरं काय म्हटलंय? एकच ज्ञान मानले पाहिजे. हा सर्प आहे हे 2 ज्ञान नाही. प्रत्यक्ष आणि स्मरण असं म्हणता येणार नाही. एकच ज्ञान आहे. बरोबर आहे. आणि ह्या एकच ज्ञानामध्ये मग शताधानी लोकांना एकाच वेळी 100 कामं कसे करतात? दिसतं पण तसं नसतं. त्याच्यासाठी उदाहरण 100 पाकळ्या एकत्र गेला आणि त्याच्यातून भस्कन सुई घातली. ते भस्कन एकाच वेळी गेली असं वाटते, पण फोटो काढला तर आणि स्लो मोशन घेतली तर तुम्हाला एक पाकळीत गेला, आता दुसरं, तिसरा, चौथा, 5वा असं दिसतं. त्याच्यामुळे व्यवधान हे मानावंच लागेल. व्यवधान नसतं असं नव्हतं. बरोबर आहे. एकाच वेळेला काय प्रत्यक्ष आणि एकाच वेळेला स्मरण हे अंतःकरणात होणं शक्य नाही. एकाच वेळेला होणं शक्य नाही. तर सूक्ष्म काळाचे व्यवधान मानावे लागते. एकंदर कारणावरून अख्यातिवाद्याचे मत असंगत आहे. कोणी असा माणूस आहे मला स्वतः येऊन सांगितलं, काल तुम्ही जे शिकवलंय ते बघा, असं असं मी सांगतो तुम्हाला, बरोबर आहे का? बघा. असं कोणीतरी आहे का? नाही. कोणी पळ काढतात. कशाला काढतात? आपले दोष प्रदर्शन होऊ नये, अज्ञान प्रदर्शन होऊ नये. ज्ञानामध्ये आघाडी तुम्ही कधी घ्याल, जर अज्ञान तुम्ही जाणत असाल तर, है ना, अज्ञानाचं प्रदर्शन करा. दयाळू पुरुष तुम्हाला ज्ञान देतील, तुमचं ज्ञान वाढेल, तुमची योग्यता वाढेल. पण मला ह्याच्यातलं काय कळत नाही असं जर तुम्ही सांगितलं नाही आणि जर मी MAd आहे, आणखी कोण आहे, अशा तरी नाव आणला तर तुम्हाला या गोष्टी सांगता येणार नाही, कळणारही नाही. इथे हा महत्वाचा भाग नाही, अहंकार हा महत्वाचा भाग नाही. परमार्थामध्ये तुम्हाला अहंकार सोडावा लागतो आणि आपलं अज्ञान गुरुसमोर प्रगट करावं लागतं. आई आणि मूल, जेव्हा मुलाला चालायला येत नसतं तेव्हा आई उभी करते, ते मूल 1-2 पावलं टाकून धपकन खाली पडतं. आई काय करते? पुन्हा उचलते, पुन्हा चालवते, पुन्हा त्या मुलगा चालतं
पुन्हा धापकन पडतं, होय ना, कारण चालण्याची त्याची शक्ती नसते. तशा तऱ्हेने गुरु ही तुमची आई असते आणि किती वेळेला पडला तरी तुम्हाला चालता यायला पाहिजे अशी त्याची बुद्धी असते. आणि म्हणून ती तुम्हाला परत 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 तीच गोष्ट सांगत असतात. आता हे अन्यथा ख्यातीवाले, ख्यातीवाले, सत्ख्यातीवाले, असत्ख्यातीवाले यांचं काय करायचंय, कशाला सांगताय तुम्ही? सरळ सरळ आपलं काय वेदांत काय तो सांगा ना. सांगतो ना, तत्वमसी. जावं की घरी सांगितलं वेदांत 3 अक्षर तत्वमसी. जावं घरी. मग थांबलात कशाला? समजण्यासाठी ना. मग वेगवेगळ्या लोकांची मतं काय, संशय काय. संशय फेडणं आणि दुजे पण निमवणं हे 2च गोष्टी गुरु करत असतो. काय करत? संशयाची फेडाफेडी, संशय उकडून काढत असतो आणि दुजेपणाला काय करतो? फेकून देत असतो. अद्वैत तुमच्यामध्ये निर्माण करत असतो. कारण अद्वैत हे काय? ज्ञानाच्या पूर्वी अप्रत्यक्ष असतं आणि द्वैत हे मिथ्या असून प्रत्यक्ष दिसत असतं तुम्हाला. तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन गेला तर तुमची इच्छा असो नसो, बोलता येऊ न येऊ, तुम्हाला इंग्रजी बोलावंच लागेल. बरोबर ना? यांना विचारा डॉक्टरांना. तामिळनाडूमध्ये गेले होते तर त्यांना तमिळ बोलावंच लागलं ना. बोलावंच लागतं ना. ज्या प्रांतामध्ये तुम्हाला शिरायचं त्या प्रांताचं सम्यक ज्ञान तुम्हाला घ्यावंच लागेल. परमार्थामध्ये तुम्ही आलात तर परमार्थामध्ये वेगवेगळी मत आहेत आणि त्याच्यामध्ये खरा परमार्थ कोणता आहे तुम्हाला कळणार नाही. मग संशयच राहील ना. मग तुझे पण कायम राहणार. संशय कायम राहून तुझे पण कायम राहणं ही शिष्याची अवनती आहे. आणि शिष्याची अवनती गुरुला पाहवत नाही. म्हणतो पुन्हा पुन्हा पुन्हा. अख्यातीवाल्याचं काय म्हणणं आहे? सगळ्या ख्यातीचं आपण ज्ञान करत असताना, त्या ख्यातीचं ज्ञान करत असताना आपणाला ते सगळे बरोबर आहे असं वाटत होतं की नाही? हा म्हणून मान डोलवत होता की नाही? पण दुसरा माणूस येऊन त्याला खोडून काढतो की नाही? खोडून काढतो. आणि ते खोडून काढलं हे पण बरोबर आहे हेही आपल्याला कळतं की नाही? असंच वेदांत म्हणजे काय? अनेक शास्त्राने अनेकाच्या ठिकाणी अनेक पुरुषाकडून तुमच्या मनावर जे अनंत विभ्रम निर्माण झालेला आहे ना, हे काढून टाकणं. बरोबर ना? एवढंच काम काय केलं जातं? परमार्थात केलं जातं. आता सगळ्या आयांना तुम्हाला माहिती आहे, लहान छकुलं असतं, नवजात नाही ना, त्यांना तुम्ही काय करता? आता घालत नाहीत त्या गोष्टी, तर वेगळा प्रकार करतात. पूर्वीच्या काळी बंडी असायची, त्याच्यावर झबलं असायचं. आता झबला हा शब्द सुद्धा बोललं तर कोणाला कळत नाही. तुम्हाला तरी कळतं का? झबलं, झबलं माहिती आहे का? हे झबलं असतं. झबल्यावर काहीतरी जॅकेटासारखं आणि कानावर ते अशी चुण्यावाली टोपर, जुनं नाव आहे ते. आंगडं टोपडं, आंगडं, त्याचं नाव आंगडं, टोपडं, हे सगळ्या गोष्टी आपण दिसून जाणार. बरोबर आहे. ज्यावेळेला त्याला आंघोळ घालायचं असतं त्यावेळेला आई काय करते?
जवळ घेते आणि टोपरं काढून बाहेर बाजूला काढते. मग जॅकेटासारखा अंगडा आहे ते काढते. मग आतमधली जी काय बंडी वगैरे आणखी काय असेल तेही काढून देते. मग इथे ती काय लावलेलं असेल काय म्हणायचं, आजच्या भाषेत इनर म्हणतात है ना, ते पण काढून टाकतं. म्हणजे आई त्याला काय करत असते, सरळ भाषेत बोला, नागडं करते. आई काय करत असते, नागडं करत असते. का म्हणून नागडं का करत असते, शुद्ध करायचं असतं ना त्याला. काय तर शुद्ध व्हायचं असेल तर पूर्वी स्वीकारलेलं सगळं काढून टाकावं लागतं. म्हणजे काय व्हावं लागतं, नागडं व्हावं लागतं. अज्ञानाने जे तुम्ही स्वीकारलेलं आहे हे सगळं तुम्ही काढून टाकलं पाहिजे. वेदांत हे करा ते करा म्हणून सांगत नाही. जे अज्ञानाने तुम्ही स्वीकारलेलं आहे ते फाडून टाका, काढून टाका. ते मुलगा या रडत असतं, आई काय करते तरीही ते काढत असते की नाही, जबरीने काढत असते की नाही. माझ्या छकुल्याला काय करतात, मस्तपैकी आंघोळ घालणार, पावडर लावणार, इथे एक टीट लावणार आणि इथे गालावर एक टीट लावणार. तुमच्या काळामध्ये डोळ्यामध्ये काजळ बनवायचं, काजळ घालणार. ते काजळ कसं बनवायचं ते घरातच आपणाला शिकवायचं की नाही, आई आपली चिमणीला बनवायची. बरोबर आहे ना, तुपाने तेलाने खाली ताटाच्या खाली कसं ताज, या सगळ्या गोष्टी आपल्या जुन्या काळातल्या महिलांना या सगळ्या गोष्टी माहिती होतात. का सगळं काढून टाकून त्याला नागडं करायचं असतं, का त्याला विशुद्ध शुद्ध सुगंधी असं बनवायचं असतं. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा गुरु मंडळी, आचार्य मंडळी हे करत असतात. तुम्ही जे अनंत कोटी जन्मामध्ये स्वीकारून ठेवलेला आहे त्याला काय करू, एक एक करून काय करत टाकत, हे काढून टाक बाबा, हे काढून टाक, हे काढून टाक, हे काढून टाक. हे तुम्हाला शास्त्राच्या दृष्टीने समजावून सांगत असतात. हे खोटं आहे, हे खोटं आहे, हे मानू नको, हे मानू नको. आणि शेवटी काय सांगतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्म एव ना पर. एवढंच मानणं म्हणजे काय, जे जगत आहे त्याला मिथ्या ठरवलं. आता राहिलं कोण, ब्रह्म आहे. पण मी राहिलोय ना जाणणारा जीव, तर सांगितलं जीव तू परमात्मा स्वरूप आहे. आता काय राहिलं, जे तुम्ही पकडलेलं आहे ना ते सगळं काढून टाकतं. शास्त्र काय काढतं, एकमेवा द्वितीयम ब्रह्म ने नानाच. इथे एकमेव ब्रह्म आहे, इथे नाना काहीही नाही. सगळं मिथ्या आहे, सगळं खोटं आहे. हेच आपण वेदांतामधून शिकत असतो की नाही, हेच समजावून घ्यायचं. पण हे समजावण्यासाठी अनंत लोकांनी अनंत मतं मांडलेली आहेत आणि ती आपल्या समोर येऊन आपल्याला सांगत असतात. हो जबरीने आपण सनातन असतो, सनातन धर्माचे अनुयायी असतो. कोणीतरी एक कुठला तरी एक साईबाबाचा भक्त येतो, एवढे फोटो तुम्ही लावले आहेत, हा घ्या साईबाबाचा फोटो तुम्ही लावा, है ना. म्हणतो देईल ना, कुठेही साईबाबाचा फक्त दिसत नाही, हा घ्या मी तुम्हाला देतो, साईबाबाचा फोटो लावा. मग काय करणार बाबा, मी साईबाबाला मानत नाही, तू साईबाबाचा फोटो देऊ नको, दिला तरी ठेव, दुसऱ्याला दे, पण मी लावणार नाही, असं स्पष्टपणे सांगेल की नाही. तो सांगेल तुझी आणि तुझ्या लोकांची, तुझ्या गावाची किती श्रद्धा असेल
तर मी साईबाबाला मानू शकत नाही. बरोबर आहे. साईबाबाच्या भक्ताला विचारलं मी की साईबाबाच्या डोक्यावर हिरवी पट्टी का? काय साईबाबाच्या डोक्यावर हिरवी पट्टी का? काय सांगू शकत नाही. विवेक जर तुम्ही काय केलेला असेल, कुंडीला बांधून ठेवायचं ठरवलं असेल तर तुमचं असंच होणार ना. दुसरं काय. सैलानी बाबा त्या ठिकाणी विदर्भामध्ये केवळ रस्ता आहे ना. आपले हिंदूच लोक काय करतात, तिकडून जातात तिथे. हे काय करतात, दर्गा बांधून ठेवतात. आपल्या पैशाने बांधून ठेवतात. आणि तो पाडायला दुसरे लोक गेले तर मारामारी करायला तरवारी घेऊन हजारांना. अरे मूर्खा, तुला काय कमी पडलेले आहेत का संत? आपल्या ह्याच्यामध्ये धर्मामध्ये एकच देव नाही. किती देव आहेत तुम्ही सांगू शकता? देवाचे संख्या 33 कोटी. बरोबर आहे ना. 33 कोटी देव आहेत. मग 33 कोटी देव आहे, तुमच्या वाट्याने एकही येत नाही. परधर्मातल्या लोकांना मानायचं. हा आपण काय केलं असतो, विवेक विसरून गेलेलो असतो. हीच गोष्ट आहे. विवेक करणं म्हणजे हा नित्य काय अनित्य काय, आपलं काय दुसऱ्याचं काय, सत्य काय असत्य काय, भ्रमाचं काय, याला विवेक म्हणतात. आता सत्याती आलेली आहे. समाप्त करतो मी. कारण त्याचं प्रकरण लय लांब आहे. 20 मिनिटं असं होय. नाही, ख्यातीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपला वेळ काय कळाला नाही त्याच्यामध्ये. 3 ते 5 ना. मी म्हणतो 5:30 वेळ आहे असं धर्मात. आता 5:30 इथून पुढे करायचं. ओ